स्तुती गान करा, सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. उल्हासाने ईश स्तुती गान करा, सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. हर्ष सुमने घेऊन सकलांनो या, गीत गाय जल्लोषाने भाविकांनो या. हर्ष सुमने घेऊन सकलांनो या, गीत गाय जल्लोषाने भाविकांनो या. किती उपकार त्याचे आम्हावरी आज, म्हणून गाऊ एक सुराने गुणगीत आज. उल्हासाने ईश स्तुती गान करा, सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी परमेश्वराने जगाची इतकी काळजी घेतली की त्याने विविध प्रकारे ती प्रकट करण्यासाठी भविष्यवादी, संदेष्टे, राजे पाठवले. तसेच त्यांना आशीर्वादित केले. त्यांच्यासमोर आव्हाने ठेवली. परंतु हे सर्व प्रयत्न अपुरे पडले. ते सर्व कमी पडले. मानवासंबंधी आपली काळजी प्रगट करण्यासाठी शेवटी देवाने एक क्रांतिकारी मार्ग शोधला. त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून जगाच्या स्वतःशी समेट करून घेता येईल. या पुत्राने एका स्त्रीच्या उदरी जन्म घेतला व सर्व प्रकारे आम्हा मानवासारखा झाला. हा होता परमेश्वरी अवतार, देवाच्या अमर्याद प्रेमाचे प्रतीक. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचा नवेनाचा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवसाचा विषय आहे येशूची बाल्यावस्था. द स्मॉलनेस ऑफ जीसस, चाइल्डहुडनेस ऑफ जीसस. प्रभू आपल्यासाठी नम्र झाला, तो आज्ञाधारक राहिला शेवटपर्यंत, अगदी क्रूसाच्या पायथ्यापर्यंत. त्याने भरपूर लोकांना आशीर्वाद दिला. तो उदार अंतकरणाचा होता, म्हणून आपण सुद्धा त्याच्याप्रमाणे नम्र झालो पाहिजे. त्याच्याप्रमाणे आपण उदार झालो पाहिजे, आज्ञाधारक राहिलो पाहिजे आणि एकमेकांची सेवा केली पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला हे करण्यासाठी आपण कमी पडलो, म्हणून प्रभूकडे क्षमा याचना करूया. तुझ्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी आम्ही आपली अंतकरणे मोकळी ठेवली नाही. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. आम्ही स्वतःच्या भरवशावर स्वावलंबी असल्याप्रमाणे वागल्याबद्दल हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. सृष्टीच्या केंद्रस्थानी स्वतःलाच ठेवल्याबद्दल हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्ग आणि पृथ्वीच्या देवा, जगावर प्रेम करून
त्याची काळजी वाहण्यास तू स्वतः येशूमध्ये जगात आलास. तुझ्या देहधारी शब्दाचा स्वीकार करण्यासाठी आमची हृदये व मने मोकळी ठेवण्यास आम्हाला मदत कर. तुझ बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून युगानयुग जिवंत राहणाऱ्या व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा स्वामी प्रभू येशूच्या नावे आम्ही ही प्रार्थना करतो. आमीन. पहिले वाचन संदेष्टा मिखाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. बेथलेहेम एफ्राता, तू यहुदातील सर्वात लहान गाव आहेस. तू इतका लहान आहेस की तुझ्या कुटुंबाची मोजदाद करणेही अशक्य आहे. पण इस्रायलाचा राज्यकर्ता माझ्यासाठी तुझ्यातून येईल. त्याचा प्रारंभ प्राचीन काळापासून अनंत काळापासून झाला आहे. परमेश्वर त्याच्या लोकांना सोडून देईल. स्त्री आपल्या मुलाला वचनदत्त राजाला जन्म देईपर्यंत, मग त्याचे उरलेले भाऊ इस्रायलाच्या लोकांकडे परत येतील. त्यानंतर इस्रायलाचा राज्यकर्ता परमेश्वराच्या सामर्थ्याने उभा राहील. त्याचा देव परमेश्वर याच्या विस्मयकारक नावाने उभा राहील आणि कळपाला चालेल. ते शांतीने राहतील का? कारण त्यावेळी परमेश्वराची महानता पृथ्वीच्या टोकापर्यंत पोहोचेल. मग शांती नांदेल. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे परमेश्वरा आमच्या प्रभू, तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरिले आहे. हे परमेश्वरा आमच्या प्रभू, तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो. तू केलेले चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो आणि मला आश्चर्य वाटते. मी तुला इतका महत्त्वाचा का वाटतो की तू माझी आठवण तरी का ठेवतोस. प्रतिसाद. हे परमेश्वरा आमच्या प्रभू, किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. तू मला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे. मला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे. तू सर्व काही माझ्या पायाखाली ठेविले आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा आमच्या प्रभू, तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. सर्व शक्तिशाली पित्याला, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, पवित्र आत्मा जो आमच्या हृदयात वस्ती करतो, त्यांचा आता आणि सदा सर्वदा गौरव असो. आमेन. प्रतिसाद. हे परमेश्वरा आमच्या प्रभू, तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. जय घोष. हालेलुया, 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 हालेलुया. हे बाळ येशू, तू आमच्यावरील प्रेमासाठी बालक झालास. आम्हीही इतरांसाठी प्रेमळ बनावे अशी शिकवण आम्हाला दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. संत लूकच्या शुभ वर्तमानातून घेतलेले आजचे पवित्र वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. त्या दिवसात असे झाले की
सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर ऑगस्ट याची आज्ञा झाली. क्विरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलांतील नाझरेत गावाहून वर यहुदियांतील दाविदाच्या बेतलेहेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गवाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या पहिल्या दिवसाच्या नोवेनाचा आशय आहे बाळ येशूची बाल्यवस्था, म्हणजेच त्याचं बालपण. कोणीतरी म्हटलेलं आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. येशूचं बालपण जर आपण पाहिलं तर बायबल आपल्याला त्याच्या बाळपणाबद्दल थोडीशी माहिती देते, परंतु त्या लिमिटेड माहितीवरून आपण जीवनामध्ये धडा शिकू शकतो. आपल्या जीवनामध्ये आपण बोध घेऊ शकतो, जर का आपण आपली हृदये उघडी केली तर त्याच्याकडून आपल्याला प्रफाऊंड ज्ञान, नॉलेज आणि त्याचं कृपा आणि त्याचं प्रेम आपल्याला मिळेल. फक्त आपण आपली अंतःकरणे उघडी ठेवली पाहिजेत. या ठिकाणी एक गोष्ट मला आठवते की एक लहान मुलगा आपल्या आई वडिलांबरोबर चौपाटीवरती फिरत होता. लहान मुलगा एकदम, आणि त्याने त्या आकाशामध्ये विमान पाहिला आणि तो म्हणाला, आई ते बघ विमान. त्या विमानात जाण्यासाठी आपल्याला लांब लचक शिडी लावावी लागते का? तेव्हा आई म्हणाली, नाही बाळा, ते विमान खाली येते आणि मग आपल्याला घेऊन ते विमान वर आकाशामध्ये जाते. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा देवाबरोबर होता. त्याने देवाबरोबर बरोबर केली नाही, शब्द देह झाला, तो आम्हामध्ये राहिला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि तो आमच्या सुख दुःखामधून तो गेला. संत तेरेस काय म्हणते, तो आमच्यासाठी एवढा लहान झाला, बालकाप्रमाणे झाला, जेणेकरून आम्हाला कोणतीच भीती नाही. आम्ही त्याला पाहू शकतो, भेटू शकतो, त्याची पूजा करू शकतो, त्याच्याकडे आम्ही जाऊ शकतो, कारण आमच्या मनामध्ये कोणत्याच प्रकारची भीती नाही. एवढा तो आमच्यासाठी लहानातला लहान झाला. अगदी सर्व बाबतीमध्ये तो आमच्यासाठी लहानातला लहान झाला. तो काय म्हणाला, मी सेवा करून घेण्यासाठी आलो नाही या जगामध्ये, तर सेवा करण्यासाठी आलो आहे आणि माझा जीव तुमच्यासाठी अर्पण करण्यासाठी आलो आहे. तर पहिला मुद्दा की प्रभू आपल्यासाठी नम्र झाला. नम्र हृदय तव येशू जैसे मज लाला भावे,
श्रमिक जन हो श्रम परिहारा, मजपाशी यावे, शांती तुम्हाला मिळेल ऐशी निश्चित जावे. अगोदर आपल्याला काय झालं पाहिजे? नम्र झालं पाहिजे, तरच त्याची कृपा आणि प्रेम आपल्याला मिळेल. संत लूकचे शुभवर्तमान आम्हाला सांगतो की येशूचा जन्म हा बेथलेहेम मध्ये झाला, गाईच्या गोठ्यात झाला, कारण त्याला राहायला दुसरी जागा भेटली नाही. तो राजांचा राजा होता. त्याला पाहिजे असला तर श्रीमंताच्या घरी जन्म घेतला असता त्याने, किंवा मोठ्या मिडल क्लास कुटुंबामध्ये जन्म घेतला असता, किंवा एखाद्या महालामध्ये जन्म घेतला असता, परंतु आपल्यासाठी तो गरीबाचा गरीब झाला, गुलामांचा गुलाम झाला, आणि त्याने गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. तो राजांचा राजा असून देखील त्याने नम्रता स्वीकारली, कारण आपण जीवनात कसे नम्र राहिले पाहिजे याचा जणू तो एक धडा आपल्याला शिकवतो. येशूच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते. या आजच्या मॉडर्न जगामध्ये जर आपण पाहिलं तर जिथे पैसा, अधिकार, यश, प्रसिद्धी याला महत्त्व दिलं जाते, परंतु प्रभू आम्हाला काय सांगतो? तुम्ही नम्र व्हा. नम्र जर झाले तर त्याची कृपा, त्याचं प्रेम आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला उंच व्हायचं असेल तर तुम्ही हृदयाने नम्र झाले पाहिजे, आणि जेव्हा आपण नम्र होतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याची कृपा आणि त्याचे प्रेम आपल्याला मिळतो. प्रभू म्हणतो, जी शांती मी तुम्हाला देतो ती शांती जग देणार नाही, तर मी खरी शांती तुम्हाला देतो. आणि आपल्या मनामध्ये जेव्हा शांती असेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने दुसऱ्यांना शांती देऊ शकतो. तर पहिला मुद्दा म्हणजे आपण नम्र झालो पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कुठेही आपण असो, कुठेही कार्य करत असो, नम्र झाला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे तो शेवटपर्यंत आज्ञाधारक राहिला. तो त्याच्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहिला आणि तो ज्ञानामध्ये वाढत गेला. संत लूकचं शुभवर्तमान आपल्याला सांगतो, 12व्या वर्षी जेव्हा येशू मंदिरात मागे राहिला तेव्हा शास्त्री पुरुषांशी तो आध्यात्मिक चर्चा करत होता. तेव्हा तो नम्रपणे, आज्ञाधारकपणे आपल्या आईवडिलांना त्याने उत्तर दिलं की मी माझ्या पित्याच्या घरामध्ये होतो. तो शेवटपर्यंत आज्ञाधारक राहिला, अगदी क्रूसाच्या पायथ्यापर्यंत. गेत्सेमनी बागेमध्ये त्याने काय सांगितलं? प्रभो, तुझी जर काही इच्छा असेल तर हा प्याला माझ्याकडून घे, परंतु माझ्या इच्छेनुसार नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हीच आपली प्रार्थना पाहिजे. माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. शेवटपर्यंत तो आज्ञाधारक राहिला. काही वर्षापूर्वी नाशिकमध्ये गंगापूर रोडमध्ये एकुलता एक मुलगा MBA करत होता. आणि तुम्हाला माहीत आहेत ना, आता ही मुलं बाईकवरती जातात फिरायला, 8-8, 10-10 जण. आईने सांगितलं, बाळा तू जाऊ नको, त्याचे पाय धरले, परंतु मुलगा काही ऐकला नाही आणि ऑन द स्पॉट त्याचा ॲक्सिडेंट होऊन तो मुलगा मरण पावला. आजही ती दुःख आई पचवू शकली नाही. म्हणून आज्ञाधारकपणाला सुद्धा फार महत्त्व आहे. काही दिवसापूर्वी, 1 महिन्या अगोदर जेल रोडला घटना घडली. तो मुलगा कुठे पार्टीला गेला होता आणि सकाळी 4च्या दरम्यान तो घरी येत असताना अपघात होऊन ऑन दी स्पॉट अगदी 25 वर्षाचा मुलगा मरण पावला. म्हणून आपल्या जीवनामध्ये आज्ञाधारकपणाला देखील महत्त्व आहे. येशू ज्ञानामध्ये वाढत गेला कारण तो पित्याचं कार्य करत होता. संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला सांगण्यात येत आहे की प्रभू ज्ञानामध्ये वाढत गेला. तो देव आणि मनुष्य यांच्यामधील दुवा होता. याच्यावरून आम्ही शिकतो की आमच्या जीवनात देखील आम्ही ज्ञानाने, आध्यात्मिकतेने आणि एकमेकाबरोबर चांगल्या नात्याने आमच्यात वाढ झाली पाहिजे. ज्या प्रकारे येशू बाळ ज्ञानाने वाढत गेले, आपल्या सर्वांना आज प्रभू पाचारण करत आहे की
की आम्ही सुद्धा ज्ञानाने पवित्र आत्म्यात देवाबरोबर तसेच जे लोक आपल्या आजूबाजूला राहतात त्यांच्याबरोबर सलोख्याने राहणे गरजेचं आहे. आपल्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि आपण विश्वासामध्ये परिपक्व झाले पाहिजेत. तिसरा मुद्दा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा आम्हाला आशीर्वाद देतो. प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळचे राजे त्याला ऊद गंधर्व सोनं घेऊन त्याला देणग्या देण्यासाठी गेले, त्याचा सन्मान करण्यासाठी गेले, त्याचा गौरव करण्यासाठी गेले, त्याचं दर्शन घेण्यासाठी गेले. ज्यांनी ज्यांनी प्रभूला ओळखलं त्याच्यामधील दैवीपणाला ओळखलं त्यांना प्रभूने भरपूर आशीर्वाद दिला. बालपणात देखील त्याने त्यांना आशीर्वाद दिला. आपण देखील दुसऱ्यासाठी आशीर्वाद ठरले पाहिजे, ज्याप्रमाणे येशू बाळ दुसऱ्यांसाठी आशीर्वाद ठरले. आणि पाचवा मुद्दा म्हणजे आपण उदार अंतकरणाचे झालो पाहिजे, कारण प्रभू त्याच्या उदार अंतकरणातून देत असतो. तो देणारा गुरु आहे, देणारा प्रभू आहे. त्याने सृष्टीमध्ये आपल्याला किती प्रकारची फळं फुलं वनस्पती काय काय त्याने देऊन ठेवलेलं याचा विचार आपण करू शकत नाही. एक स्त्री, तिला मूळ बाळ नव्हतं, परंतु ती उदार अंतकरणाची नव्हती. एक साधू महाराज पिंपळाच्या झाडाखाली बसले होते आणि ते बरेचशे लोकांना काउन्सिलिंग करायचे, त्यांना मार्गदर्शन करायचे. ही बाई देखील त्या साधू महाराजांकडे काही काउन्सिलिंगसाठी गेली आणि त्या साधू महाराजाने चणे भरून तिला एक मुठ्ठी भरून तिला चणे दिले आणि सांगितलं, तू तिथे बस, तुझा नंबर आल्यावर मी तुला बोलावतो. आणि तिकडे लहान लहान मुलं खेळत होती बरीचशी. ती धावत गेली त्या बाईकडे चणे मागण्यासाठी, परंतु तिने एक चणा देखील त्या मुलांना दिला नाही. आणि मग जेव्हा तिची वेळ आली तेव्हा साधू महाराज म्हणाला की तुला मी मूठ भरून चणे दिले, पण तू एक चणा देऊन सुद्धा त्यांना देऊ शकला नाही, तर परमेश्वर तुला हाडा मांसाचा मुलगा कसं काय? तू तुझ्या जीवनामध्ये उदार अंतकरणाची बनली पाहिजे, तेव्हा प्रभू तुला भरभरून देईल. तर या ठिकाणी ख्रिस्ताडाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण येशू बाळाकडून प्रेरणा घेऊया. त्याची नम्र सुरुवात, त्याचा आज्ञाधारकपणा, त्याची ज्ञानामध्ये वाढ, दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्याची वृत्ती, त्याचा उदारपणा, हे गुण आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून दुसऱ्यासाठी आपण आशीर्वाद ठरूया. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांसाठी आशीर्वाद ठरला, त्याप्रमाणे आपण सुद्धा हे गुण आत्मसात करून दुसऱ्यांसाठी आशीर्वाद ठरूया. आणि या मिसा बलिदानामध्ये प्रभूकडे आपण प्रार्थना करूया की हे सर्व समर्थ परमेश्वरा, आम्हाला उदारपणा दे, आम्हाला आज्ञाधारकपणा दे, आम्हाला तुझी शांती दे, आम्हाला नम्रपणा दे, जेणेकरून या जीवनामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे वाटचाल करू आणि हे जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न करू शकू. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद असेल, हे देह स्वरूप घेतलेल्या देवा आमची प्रार्थना ऐक. हे देव स्वरूप घेतलेल्या देवा आमची प्रार्थना ऐक. परमेश्वराच्या बाल्यावस्थेत आमचे प्रतिबिंब पाहून त्यावर चिंतन करीत आमचा मनुष्यपणा हा परमेश्वराकडून मिळालेला आशीर्वाद आहे याची आम्हाला जाणीव व्हावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे देह स्वरूप घेतलेल्या देवा आमची प्रार्थना ऐक. ज्या परमेश्वराने मानवासारखा जन्म घेऊन
आपल्या मानवतेवर कृपा केली, त्याचे प्रेम स्वीकारण्यासाठी त्यानेच आमची अंतकरणे उघडी करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे देह स्वरूप घेतलेल्या देवा, आमची प्रार्थना ऐक. ज्या येशूने गरिबामध्ये जन्म घेतला, त्या आमच्या गरीब गरजू बंधू भगिनींच्या गरजा समजून घेता याव्या, म्हणून त्याने आमची हृदये उघडी करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे देह स्वरूप घेतलेल्या देवा, आमची प्रार्थना ऐक. बाळ येशूच्या बाल्यावस्थेचा सोहळा साजरा करीत असताना वंचित आणि उपेक्षितांच्या आक्रोशाकडे आमची अंतकरणे संवेदनशील उघडावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे देह स्वरूप घेतलेल्या देवा, आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे देह स्वरूप घेतलेल्या देवा, आमची प्रार्थना ऐक. बाळ येशूची नवेना प्रार्थना. हे येशू, तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोठवा म्हणजे उघडेल. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी ठोठावतो, शोधतो आणि मागतो की माझी विनंती मान्य केली जावी. तुमच्या विनंत्या प्रभूकडे करा. हे येशू, तू म्हटले आहेस, जे काही तुम्ही माझ्या पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळेल. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी अत्यंत नम्रतेने आणि तातडीने तुझ्या पित्याकडे तुझ्या नावाने प्रार्थना करतो की माझी प्रार्थना मान्य केली जावी. तुमच्या विनंत्या प्रभूकडे करा. हे येशू, तू म्हटले आहे, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीसे होतील, परंतु माझा शब्द खोटा ठरणार नाही. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत केलेल्या विनंत्या आणि प्रार्थना मान्य केल्या जातील, याचा मला पूर्ण भरवसा वाटतो. तुमच्या विनंत्या प्रभूकडे करा. ही प्रार्थना मी बाल येशूच्या नावाने करतो. तूच दिलेले अमोल जीवन तुलाच मी अर्पावे. तूच दिलेले अमोल जीवन तुलाच मी अर्पावे. गुण सुमने धन्य धन्य मी व्हावे. धन्य धन्य मी व्हावे. सुकलेल्या या अमंगल फुला पद स्पर्श तव व्हावे. सुकलेल्या या अमंगल फुला पद स्पर्श तव व्हावे. मांगल्याने तुझ्या मंगला, मांगल्याने तुझ्या मंगला प्रफुल्ल
बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होवो. हे आमच्या प्रेमळ देवा, तू आमच्यावर अमर्याद बिनशर्त प्रेम करून तू आम्हाला तुझ्या लेकरांप्रमाणे वागवतोस. ज्याप्रमाणे तू या भाकरीचे व द्राक्षरसाचे रूपांतर येशूच्या शरीर आणि रक्तात करतोस, त्याचप्रमाणे आम्ही देखील पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहोत. हे नम्रपणे कबूल करण्यास आम्हाला मदत कर. तुझ बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणाऱ्या व राज्य करणाऱ्या तुझा पुत्र आमचा स्वामी प्रभू येशूच्या नावे आम्ही ही प्रार्थना करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतरी आम्ही तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविले आहेत. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आम्हा मानवाचे तारण करण्यासाठी प्रभू येशू मनुष्य झाला. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मरिया गर्भवती झाली आणि तिने तुझ्या पुत्राला जन्म दिला. तुझी इच्छा पूर्ण करून तुझ्यासाठी एक पवित्र प्रजा मिळवून त्याने संपूर्ण जगाला आलिंगन देण्यासाठी आपले बाहू पसरले. लहान बालकांसारखे होणे म्हणजे काय याची जाणीव त्याने आम्हाला करून देण्यासाठी तो एका लहान बालकासारखा झाला आणि त्याने तुला आपला पिता म्हणून हाक मारली. आणि म्हणून सर्व दूत आणि सर्व संत यांच्या संवेद सर्व शक्तिमय परमेश्वरा, तुझ्या महिमेने दुनिया पूर्ण जय गाऊ लागली स्वर्ग तरणी. जय जयकार ईश्वर चरणी. जय जयकार ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभु नावाने तो अति धन्य होई. जय गान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जय जयकार जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षवाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. हे प्रभो, तो पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुड्स डॅनियल आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. या जगातून तुझ्याकडे बोलावून घेतलेल्यांची तू आठवण कर. जे तुझ्या पुत्राच्या स्मरणात एकरूप झाले त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचे पवित्र पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण मोठ्या आत्मविश्वासाने म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला पापात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य अधिकार व गौरव हा सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. प्रभूची शांती, प्रभूची शांती, प्रभूची शांती.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराची कोकरू, जो आम्हाला नम्र होण्यास सांगत आहे, जो आम्हाला उदार बनण्यास सांगत आहे. याच्या भोजनात बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याचे व भावी जीवनात आमचे संरक्षण करो. ख्रिस्त प्रसाद प्रभु अमुचा विश्राम. मस्तक त्याच्या चरणी नमऊ, त्याला कोटी प्रणाम. त्याला कोटी प्रणाम. मंगलदायक ख्रिस्त प्रसाद प्रभु अमुचा विश्राम. मस्तक त्याच्या चरणी नमऊ, त्याला कोटी प्रणाम. त्याला कोटी प्रणाम. ख्रिस्त प्रसाद पावनकारी, किती वर्णावी त्याची थोरवी. ख्रिस्त प्रसाद पावनकारी, किती वर्णावी त्याची थोरवी. कष्टी जनांचे दुःख निवारी, त्याला कोटी प्रणाम. त्याला कोटी प्रणाम. मंगलदायक ख्रिस्त प्रसाद प्रभु अमुचा विश्राम. मस्तक त्याच्या चरणी नमऊ, त्याला कोटी प्रणाम. त्याला कोटी प्रणाम. ख्रिस्त प्रसाद श्रमिक विसावा, धीर देतसे दुर्बळ जीवा. ख्रिस्त प्रसाद श्रमिक विसावा, धीर देतसे दुर्बळ जीवा. दिव्य प्रसाद अमृत ठेवा, त्याला कोटी प्रणाम. त्याला कोटी प्रणाम. मंगलदायक ख्रिस्त प्रसाद प्रभु अमुचा विश्राम. मस्तक त्याच्या चरणी नमऊ, त्याला कोटी प्रणाम. त्याला कोटी प्रणाम. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर. ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे.
तुझ्या घायात मला लपवून घे. तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. दुष्शत्रूंपासून माझे रक्षण कर. मरतेवेळी मला बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू देह धारण करून आमच्यासाठी बालक झालास. तू पाठवलेल्या तुझ्या पुत्राच्या महान प्रेमाचा स्वीकार करण्यास आमची अंतःकरण उघडी कर व आम्हाला आमच्या पापांपासून सोडीव. जे कोणी आमच्या संपर्कात येतात त्यांना तुझ्या प्रीतीचा सहभागिता करण्यास आम्हाला कृपा दे. तूच बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा स्वामी प्रभू येशूच्या नावे आम्ही ही प्रार्थना करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आणि तुमच्या कुटुंबास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने नम्र आणि उदार होण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. अंतिम गीत पान क्रमांक 79 गायन क्रमांक 3. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. विघ्नापासून तारी जगाला केवळ